नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायाळ येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सवाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची सजविलेल्या बैलगाडीतून गावभर भव्य मिरवणूक काढून त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेतील प्रवेशपात्र असलेल्या 20 विद्यार्थ्यांना आकर्षक सजविलेल्या बैलगाडीत बसवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. वाजत गाजत आणि उत्साहपूर्ण वातावरणात ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामपंचायतचे सरपंच अण्णासाहेब पवार, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, सदस्य रत्नाकर पाटील ढगे, रामेश्वर पाटील पवार, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते माऊली पाटील पवार, ग्रामपंचायत सदस्य गोविंदराव पाटील मोरतळे, बळीराम पाटील पवार, शिक्षणप्रेमी नागरिक सरदारसिंह ठाकूर यांच्यासह अनेक महिला, पुरुष आणि पालक सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी शिक्षणप्रेमी नागरिक गिरमाजी पवार यांनी बैलांना आकर्षक रंगसंगती, गोंडे आणि झूल लावून सजविले. तसेच विद्यार्थ्यांसाठी बैलगाडी उपलब्ध करून दिली. मिरवणूक शाळेत पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले आणि त्यांना खाऊ वाटप करण्यात आला. आनंददायी वातावरणात पार पडलेल्या या प्रवेशोत्सवामुळे सर्वेक्षणानुसार प्रवेशपात्र असलेल्या 20 पैकी 20 विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश निश्चित झाला आहे. मुख्याध्यापक काशीनाथ शिरसीकर म्हणाले, अशा आनंददायी प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेविषयीची भीती दूर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्यामुळे शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ आणि प्रभावी बनते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षिका सौ. योजना चिद्रावार, सौ. अनिता बिरादार, सौ. मंगला गुंडाळे, सौ. कल्पना चामवाड, कुमार. ज्योती काळम तसेच अंगणवाडी सेविका सौ. सविता पवार आणि सौ. अरुणा ठाकूर यांनी विशेष परिश्रम घेतले. पारंपरिक बैलगाडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं स्वागत करून सायाळ शाळेने प्रवेशोत्सवाला एक वेगळी ओळख दिली असून हा अभिनव उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. लोकप्रिय न्यूज नेटवर्क.